चंद्रपूरच्या भद्रावती पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या घोडपेट नावाच्या एका परिसरामध्ये हनुमान मंदिर आहे। याच मंदिराच्या मागे बरंचसं निर्जन हे सगळं ठिकाण आहे आणि याच ठिकाणी एका शिक्षकाचा मृतदेह सापडलेला होता। जेव्हा हा मृतदेह पोलिसांनी पाहिला त्यानंतर मुळात हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या झाली असण्याचा दाट संशय होता। त्यामुळे मग पुढे ही बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आली आणि साइड बाय साइड पोलिसांनी लगेचच तपासही सुरू केला। या सगळ्या तपासाच्या अंती अवघ्या 2-3 दिवसातच हा सगळा तपास पूर्ण झाला आणि 2-3 दिवसातच असं निष्पन्न झालं की या शिक्षकाचा खून जो आहे तो चक्क त्याच्याच पत्नीने केलाय। मात्र त्याचीच पत्नी त्याचा खून नेमका का करू शकते, या सगळ्या मागे कारण काय आणि हे सगळं अंमलबजावणी करण्याचं किंवा प्रत्यक्षात खून करण्याचं काम कुणी आणि कशा पद्धतीने केलं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी केला आणि यातूनच समोर आली ती अतिशय धक्कादायक माहिती। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पोलिसांना हा मृतदेह 2 मे रोजी सापडलेला होता आणि 1-1.5 दिवस आधीच ही हत्या झाली असेल अशा पद्धतीचा अंदाज होता। पोलिसांनी जेव्हा या बॉडीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही कॉल डिटेल्स आणि घटनास्थळावर सापडलेले काही पुरावे वगैरे या सगळ्यावरून असं लक्षात आलं की ही जी डेड बॉडी आहे, जो मृतदेह आहे, तो गडचिरोली मधल्या एका जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक असणाऱ्या रवींद्र कुलमेठे यांचा आहे। आता मुळातच गडचिरोली मधल्या शिक्षकाचा इथे आणून खून नेमका कशासाठी झाला असेल, या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला। त्यानंतर पोलिसांनी याच तपासाच्या अंतर्गत काही संशयित हेरले, त्यांचा तपास सुरू केला, त्यांची चौकशी सुरू केली आणि ज्या वेळेस याच शिक्षकाच्या म्हणजेच रवींद्र कुलमेठे यांची पत्नी असलेल्या दीपमालाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवल्या, त्यानंतर मात्र दीपमालानं स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली। आता मुळात तिने हा खून का केला आणि कसा केला, तर घडलं असं होतं की दीपमाला आणि रवींद्र हे दोघे जरी पती पत्नी असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते वेगवेगळे राहायचे, ते एकत्र राहत नव्हते। त्यातही जेव्हा केव्हा त्यांची भेट व्हायची अनेकदा हा जो रवींद्र आहे तो अनेकदा त्याच्या पत्नीला दारू पिऊन मारहाण करायचा किंवा शारीरिक मानसिक त्रास द्यायचा। जरी तो जिल्हा परिषद शाळेवरती शिक्षक असला तरी सुद्धा गेल्या 1-1.5 वर्षांपासून तो नोकरीसाठी जात नव्हता आणि प्रचंड व्यसनांच्या आहारी गेलेला होता। त्यामुळेच मग ही जी पत्नी आहे दीपमाला, जी या प्रकरणामधली आरोपी आहे, ती या सगळ्याला प्रचंड त्रासलेली होती। एके दिवशी असं झालं की ती नागपूरमध्ये काही उपचारांसाठी गेलेली असताना तिची एका महिलेशी ओळख झाली। याच महिलेला जेव्हा तिने तिचा सगळा प्रॉब्लेम सांगितला त्यावेळेस तिने असा सल्ला दिला की तू तुझ्या पतीची हत्या करून टाक आणि मग हत्या कशी करायची वगैरे काय, तर यासाठी तिने आणखी 2 तरुणांची नावं सजेस्ट केली। मग याच दीपमालाने 1 लाख रुपये जमवले। हे 1 लाख रुपये या तिघांना दिले आणि या तिघांना हत्या करण्यासाठी तुम्ही तुमचं नियोजन करा आणि हत्या करा अशा पद्धतीने सांगितलं गेलं। मग एक प्लॅन आखला गेला। या प्लॅनच्या अंतर्गत असं ठरलं की 29 एप्रिल रोजी ही जी दीपमाला आहे तिच्याच एका नातेवाईकाचं दिघोरी परिसरामध्ये लग्न होतं। या लग्न समारंभासाठी तिनं आपल्या पतीला खास तिथे बोलवून घेतलं। तिथे गेल्याच्या नंतर 30 तारखेला हे जे दोन्ही या प्रकरणामधले पुरुष आरोपी आहेत ज्यांनी प्रत्यक्षात हत्या केली आहे, ते दोघे जण कार घेऊन या परिसरामध्ये पोहोचले। तिथे गेल्याच्या नंतर दीपमालाने आपल्या नवऱ्याला स्वतःच या आरोपींच्या कारमध्ये बसवलं आणि त्याला तिथून पाठवून दिलं। मग या सगळ्यांनी मिळून काय केलं, या दोघांनीही हनुमान मंदिराजवळच्या या निर्जन स्थळावरती त्याला तिथे आणलं। तिथेच गाडीमध्येच गळा दाबून, अगदी आपण म्हणू शकतो की गळ्याला ओढणी वगैरे बांधलेली होती, प्लास्टिकची पिशवी बांधलेली होती आणि श्वास गुदमरवून त्याला मारण्याचा प्रयत्न झालेला होता आणि तशीच त्याची हत्या सुद्धा झाली। तेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सुद्धा समजलं। अशा पद्धतीने ही हत्या करण्यात आली। मृतदेह तिथेच टाकून हे दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। त्यानंतर मात्र पोलिसांनी या सगळ्यांचा शोध घेतला। त्या सगळ्याच तपासामधून आता या ज्या दोन्ही महिला आरोपी आहेत म्हणजे दीपमाला आणि तिला सल्ला देणारी आणखी एक महिला, या दोघींना सुद्धा वरोरामधून पोलिसांनी अटक केलेली आहे। तर दुसरीकडे जे या प्रकरणामधले दोन्ही पुरुष आरोपी आहेत त्यांना नागपूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। या सगळ्याच्या नंतर मुळात हा खून कशासाठी केला या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नव्हतं। एकतर हे दोघे वेगळे राहायचे, मग पतीच्या दारू पिण्याचा एवढा काय त्रास असू शकतो या महिलेला, हे जेव्हा पोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस असं लक्षात आलं की पतीला सरकारी नोकरी होती आणि या महिलेला असं वाटत होतं की कदाचित पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर अनुकंपा तत्वावरती ही नोकरी आपल्याला मिळेल आणि खरं तर ही नोकरी मिळवण्यासाठीच तिने हे सगळं मृत्यूचं कांड जे आहे ते केलेलं होतं। हत्याकांड तिने रचलेलं होतं आणि तीच या प्रकरणाची मास्टर माइंड होती। आता या प्रकरणामधले सर्वच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि पुढील तपास हा पोलिसांकडून केला जातोय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.